नमस्कार, सुस्वागतम. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर मी आरती गुप्ते तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्या समोर स्मिता मुंगळे यांनी लिहिलेली एक कथा सांगते. शीर्षक आहे प्रतिभावान. ऐकूया तर. प्रतिभावान लेखिका आहे स्मिता मुंगळे. सकाळी सकाळी मैत्रिणीचा फोन आला. तिच्या हॅलोवरूनच फोन कशासाठी आहे ह्याचा मला अंदाज आला. माझे अंदाज सहसा चुकत नाहीत. अगो, सिल्कच्या साड्यांचं प्रदर्शन आहे, दुपारी जाऊयात का? ती अगदी बारीक आवाजात बोलत होती. आता सकाळची वेळ असल्याने मंडळी घरात असणार म्हणून तिचा आवाज इतका लहान झालाय हे एव्हाना माझ्या लक्षातच आलं. मी आपलं बघू जमतं का असं उत्तर दिल्यावर ती म्हणाली, का ग? अगो, देशाच्या कानाकोपऱ्यातील विणकरांनी विणलेल्या साड्या आहेत म्हणे तिथे प्रदर्शनात. अगं, पण माझी साडी खरेदीची बातमी घरात ह्या कानाची त्या कानाला कळता कामा नये, ह्याची खबरदारी घ्यावी लागेल. आणि आणलेली साडी कुठेतरी कोपऱ्यात लपवून ठेवावी लागेल. मी असं म्हटल्यावर ती जाम म्हणजे जामच वैतागली आणि मला म्हणाली, काना कोपरा ह्या शब्दाची फोड करून त्याचा स्वतंत्र वाक्यामध्ये उपयोग करण्याची काय गरज आहे ग तुला? हा, आता खरं सांगू का, मला न शाळेत असल्यापासूनच म्हणजे मराठी विषय हा खूप आवडायचा. आणि आमच्या मराठीच्या सरांनी व्याकरण हे इतकं पक्क करून घेतलंय की बोलता बोलता मी आपली सारखी म्हणी वाक्प्रचार यांचा यथेच्छ वापर करत असते. बिचारी मैत्री, तिला पण ना मीच सोबत हवी होते. तू नको घेऊस साडी, फक्त माझ्या बरोबर बघायला तरी चल, असं ती म्हणाली. मग मी म्हटलं, मी फक्त साडी बघेन ग, पण जर का मी साडीला आवडली आणि ती मागे लागून माझ्या बरोबर घरी आली तर मग काय करायचं? आता तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस. मैत्रिणीचा संयम एव्हाना संपला होता. तू येणार की नाही एवढंच सांग, उगाच कारण देत बसू नकोस मला. तुम्हाला म्हणून सांगते, शाळेत असताना मला एका वाक्यात उत्तरांपेक्षा सविस्तर उत्तरं द्या हा प्रश्न खरंच खूप आवडायचा. तसंच संदर्भासहित स्पष्टीकरण द्या ह्याचं उत्तरही मी अगदी पुरवण्या घेऊन घेऊन लिहायचे. कारण द्या ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मी अगदी ऐतिहासिक, भौगोलिक, शास्त्रीय ह्या कारणांबरोबरच काही आपली माझ्या मनाची कारणं सुद्धा घुसडून हे भलं मोठं उत्तर लिहित असे. ती सवय जी काही लागली मला ती कायमचीच लागली म्हणा. आता हिला म्हटलं, माझ्या सोबतीची गरज तुला आहे तेव्हा माझ्याशी नीटच बोलायचं. आणि गरजवंताला अक्कल नसते हे तुला माहिती असेलच, हो की नाही? माझ्या म्हणी आणि वाक्प्रचारांनी ती जाम वैतागली आणि मग मला म्हणाली, बरं बाई, तू म्हणशील तसं, अडला हरी गाढवाचे पाय धरी, झालं का? पहा, तिने बोलताना म्हण वापरली म्हणून मी फक्त एवढंच तिला म्हणाले, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. असं मी म्हणता क्षणी तिने अगदी रागाने फोन कट केला. आता ती मला फक्त व्हर्च्युअली ब्लॉक करते की ऍक्च्युअली हे पण मला बघावंच लागेल. जाऊ दे, आता काही झालं तरी नुकसान तिचंच आहे ना. ती एका प्रतिभावान मैत्रिणीला मुकेल. आता काय, माझ्यानं
एका सख्ख्या मैत्रिणीचं नाव प्रतिभा आहे आणि म्हणून मी प्रतिभावान. बाकी काही नाही. कळलं ना? धन्यवाद. लेखिका आहे स्मिता मुंगळे आणि सादर करती आरती गुप्ते.